नमस्कार मंडळी. बऱ्याच जणींना पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की अगदी अंगावर काटा येतो. बऱ्याच जणींचं पुरण कोरडं होतं, तर बऱ्याच जणींचं पुरण पातळ होतं आणि पोळीही फुटते. मी तुम्हाला पुरणपोळी बनवण्याच्या अशा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमची पुरणपोळी परफेक्ट मऊ लुसलुशीत अशी तयार होईल, फुटणारही नाही आणि पुरणही परफेक्ट शिजेल. पुरणपोळी बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे हरभरा डाळ व्यवस्थित अशी शिजली पाहिजे. तर 1 वाटी हरभरा डाळीसाठी 3 ते 4 वाटी गरम पाणी घ्यायचं, डाळीमध्ये घालायचं, त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि अगदी चिमूटभर हळद घालायची आणि 4 ते 5 शिट्ट्या आपण कुकरला काढून घेणार आहोत. डाळ आपण मऊसूद अशी शिजवून घेणार आहोत. आता डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊयात. पोळीची कणिक भिजवण्यासाठी इथे मी 1 वाटी गहू पीठ आणि अर्धा वाटी मैदा घेतला आहे. जेवढं गव्हाचं पीठ घेणार आहात त्याच्या निम्मे प्रमाणामध्ये मैदा घ्यायचा आहे. मैदा घातल्यामुळे पुरणपोळी आपली मऊ लुसलुशीत होते आणि बराच वेळ ती मऊही राहते. चला, हे दोन्ही छान चाळून घेतलं की यामध्ये 1.5 चमचा मीठ घालायचे. नेहमीच्या कणकीपेक्षा दुप्पट मीठ घालायचं आहे. मिठाचं प्रमाण नेहमीपेक्षा जास्त असल्यामुळे पुरणपोळी आपली लाटताना फुटत नाही. त्याचबरोबर पाव चमचा हळद घातली. हळद इथे मी पोळीला रंग छान यावा यासाठी मी घालणार आहे. हळद आवर्जून घाला, त्यामुळे पिवळी धमक अशी आपली पुरणपोळी तयार होते. आता थोडं थोडं पाणी घालत अगदी मिडियम घट्ट असा डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. खूप अगदी पुरीसारखी घट्ट ही कणिक भिजवायची नाही किंवा नेहमीच्या चपातीच्या कणकेसारखी मऊसूदही भिजवायची नाही. मिडियम घट्ट अशी भिजवायची. एका बाउलमध्ये ती ठेवायची आणि वरून 1 ग्लास पाणी घालायचं किंवा जेवढी तुमची कणिक भिजेल बुडेल इतपत पाणी घालायचं. कणकेच्या वर थोडंसं पाणी आलं पाहिजे इतपत पाणी घालायचं आणि झाकून हे आपण अर्धा पाऊण तास भिजायला बाजूला ठेवून देऊयात. चला, इथं आपली डाळ शिजली आहे. तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद अशी डाळ शिजली. तुमचा कुकर जर शिट्ट्या व्यवस्थित देत असेल, व्यवस्थित शिजत असेल तर 5 शिट्ट्यांमध्ये परफेक्ट अशी ही डाळ शिजून तयार होते. जर शिजली नसेल तर थोडंसं 1 ग्लासभर गरम पाणी घालून परत तुम्ही तिला छान शिजवून घ्या. डाळ शिजल्यानंतर एका चाळणीवरती ओतायची, जेणेकरून आपलं येळवणी आमटीसाठी बाजूला निघेल आणि डाळही सेपरेट होईल. डाळ छान निथळली की एका कढईमध्ये घालायची आणि त्याचमध्ये आपण गूळ घालणार आहोत. तर जेवढे तुमचे डाळ आहेत तेवढ्याच प्रमाणामध्ये गूळ घ्यायचं आहे. जर अर्धा किलो डाळ घेत असाल तर अर्धा किलोच गूळ घ्यायचं आहे. इथे मी पावशेर डाळीसाठी पावशेर गूळ घेतला आहे. आता डाळ आणि गूळ छान मिक्स करायचं आणि 10 ते 15 मिनटं छान परतवून घ्यायचं आणि परतवत असताना चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने डाळ आणि गूळ मॅश करत जायचं. जर चमच्याच्या साह्याने करता येत नसेल तर फुलपत्र किंवा एखाद्या तांब्याच्या साह्याने मॅश केली तरीही चालेल. छान परतवून झालं की यामध्ये 4 ते 5 काळी मिरी छान कुटून घालायचे. त्याचबरोबर जायफळ थोडंसं खिसून घालायचं आणि त्यानंतर सगळ्या शेवटी सुंठही मी थोडीशी खिसून घालते. तुम्हाला आवडत असेल ते फ्लेवर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. मी इथे काळी मिरी पूड, सुंठ आणि जायफळ घालते. या तिन्हीमुळे पुरणाला खूप छान असं चव येते आणि पुरणपोळी आपली खमंग चविष्ट अशी तयार होते. चला, तुम्ही बघू शकता मी इथे चमच्याने पूर्ण मॅश करत करत हे पुरण परतवून घेतले. पूर्ण 15 मिनटं लागली मला हे पुरण खमंग असं परतवून घ्यायला. अगदी मीडियम असं घट्ट तयार झालं की गॅस आपला बंद करायचा. पुरण थोडंसं कोमट करायचं आणि मग मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत. पुरण परतत असताना शेवटी ते खूप पातळही ठेवायची नाही आणि खूप ड्रायही करायचं नाही. खूप ड्राय झालं तर पुरण तुमचं अगदी मोकळं सुटसुटीत होऊन जातं आणि पोळीतून बाहेर येतं. असं थोडंसं ओलसर असेल त्याच वेळेला तुम्ही गॅस बंद करायचा आहे आणि पुरण आपलं थंड करून घ्यायचं आहे. पुरण तुम्ही पुरणाच्या चाळणीवरती वाटून घेतलं तरीही चालेल किंवा मिक्सरला मी करते त्या पद्धतीने बारीक केलं तरीही चालेल. मी नेहमी मिक्सरलाच पुरण बारीक करते. अगदी सोप्या पद्धतीने ते सहज बारीक होतं, त्यामुळे मी आवर्जून मिक्सरमध्ये बारीक करून घेते. तुम्ही बघू शकता अगदी मऊसूद असं हे पुरण आपलं वाटलं गेले. सुक्कं कोरडंही झालं नाही आहे किंवा खूप पातळही झालं नाही आहे. चला, इथं सगळं पुरण आपलं छान वाटून झाले. अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे पुरणाची, अगदी ओलसर, ज्याचा गोळा बनवला तरी सहजपणे बनेल अशा पद्धतीने. चला, पुरण आपलं वाटून झाले. कणिकही आपली 1 तासभर छान भिजली आहे. आता ही परत एकदा छान चुरून घ्यायची. कणकीला जेवढं पाणी लागले त्या पाण्यामध्ये छान चुरून चुरून आपण ही कणिक घेणार आहोत. अगदी पातळसर अशी छान चुरून झाली की त्यामध्ये आपण तेल घालूयात. 2 ते 3 चमचे तेल घालायचं आणि परत तेल मुरेपर्यंत छान आपण ह्याला चुरून घेणार आहोत. जेवढी तुम्ही कणिक छान चुरून घेचाल, मऊसूद अशी ती करचाल, तेवढी तुमची पुरणपोळी मऊ लुसलुशीत तयार होते. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेज आहे पुरणपोळी करतानाची, की तुमचं पुरण छान झालं पाहिजे, त्याचप्रमाणे तुमची कणिकही छान भिजली पाहिजे. तुम्ही बघू शकता मी ताटामध्ये आपटून आपटून तिची छान मालिश करून घेते. जेवढी तुम्ही कणिकीचा मसाज छान करचाल तेवढी तुमची पुरणपोळी छान होईल. ती फुटतही नाही. तुम्ही ह्या पद्धतीने जर कणिक मळली तर
तर पोळी अजिबात फुटत नाही. चला, कणिक आपली भिजवून छान झाली आहे, चुरूनही घेतली आहे, तिला बाजूला ठेवलं आहे आणि आता आमटीची तयारी करते आहे. आपण इथे कटाची आमटी करणार आहोत हिरव्या मिरचीची. त्यासाठी इथे मी लवंग, मिरी, दालचिनी छान तळून घेतले. त्यामध्ये एक मोठी वेलची आवर्जून घाला. ते तळून छान झालं की त्यामध्ये आपण खोबरं घालायचे. खोबरंही छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे. त्यानंतर हिरवी मिरची घालायची. थोडंसं वरती ताट ठेवायचं जेणेकरून मिरची उडणार नाही किंवा उडली तरी ती कढईतून बाहेर येणार नाही. अशा पद्धतीने ताट ठेवूनच नेहमी मिरची तळायची आहे. चला, मिरची देखील छान खरपूस अशी तळून झाली की ही देखील काढून घेऊयात. आज मी तुम्हाला आवर्जून कटाची आमटी दाखवते कारण ही हिरव्या मिरचीची कटाची आमटी अतिशय चविष्ट अशी लागते पुरणपोळीबरोबर. त्याचबरोबर आता कांदाही आपण छान तळून घेऊयात. अगदी सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा. मी त्यात थोडंसं मीठ घातले. कांदा छान गुलाबी रंगावर तळून झाला की त्यामध्ये 1.5 चमचे मी धना पावडर घालते. तुम्ही अख्खे धने घातले तरीही चालेल. ज्या वेळेला तुम्ही खडे मसाले तळत आहात त्याच वेळेला अख्खे धने 1.5 ते 2 चमचे घालायचे आणि त्या खडे मसाल्यांबरोबर भाजून घ्यायचे. जर तुमच्याकडे कच्चे धण्याची पावडर असेल तर कांद्याबरोबर आवर्जून भाजून घ्या कारण भाजलेले धने पुढची चव आपल्या आमटीला खूप छान चव देते. चला, आता त्याचबरोबर मी कोथिंबीरही त्यामध्ये घातली आहे, कांद्यामध्येच घातली जेणेकरून छान ती परतली जाईल. आता सगळं आपला मसाला तयार आहे. आपण हे सगळं वाटून घेऊयात. सगळ्यात आधी मिक्सरमध्ये आपले खडे मसाले घालायचे. त्याची क्वांटिटी थोडी असते त्यामुळे ती सुरुवातीला घाला आणि ते खोबऱ्याबरोबर वाटून घ्या. जर तुम्ही नुसतेच खडे मसाले बारीक करायला गेला तर ते बारीक होणार नाहीत. ते खोबऱ्याबरोबर अगोदर बारीक करून घ्यायचे आणि नंतरच आलं, लसूण, हिरवी मिरची घालायचे. सगळं साहित्य एकत्र वाटून न घेता मी ते स्टेप बाय स्टेप वाटून घेते ज्यामुळे मौसूद असं आपलं हे वाटण तयार होतं. आणि आता सगळ्यात शेवटी आपला कांदा ज्यामध्ये की आपण धने पावडर आणि कोथिंबीर घातली आहे हे देखील मिक्सरला छान वाटून घेऊयात. चला, बारीक असं हे वाटण मी वाटून घेतलं आहे. आता आपण आपल्या आमटीची फोडणी करूयात. आमटीची फोडणी देण्यासाठी कढईत भरपूर तेल घ्यायचं. कटाची आमटी आहे त्यामुळे तेल भरपूर लागणार आहे. इथे मी 2 पळ्या तेल घेतलं आहे. यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान फुलली की हिंग आणि सगळ्यात शेवटी जिरी आणि तमालपत्र. चला, ही सगळी फोडणी छान खमंग अशी बसली की यामध्ये आपण आपलं वाटण घालून घेऊयात. ह्या वाटणामुळे आमटीला खूप छान चव येते. या पद्धतीने जर तुम्ही कधी हिरवी मिरचीची आमटी करत नसाल तर या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. अतिशय टेस्टी अशी ही आमटी तयार होते. हे वाटण आपण 5 ते 10 मिनटं छान परतवून घेणार आहे. चला, आपलं वाटण छान परतलं गेले, तेल सुटायला लागले. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि हळदही ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या स्टेजला गरम मसाला घातला तरी चालेल. पण सगळे खडे मसाले अगोदरच मी घातलेत वाटणामध्ये त्यामुळे मी वरून गरम मसाला घालत नाही आहे. चला, मसाला छान परतून झाला की याच्यामध्ये आपलं येळवणी घालून घेऊयात. तुमचं येळवणी पातळ निघालं तर त्यात थोडेसे शिजलेली डाळ हाताने कुस्करून घाला जेणेमुळे येळ थोडासा घट्ट होतो आणि आमटी देखील आपली दाटसर अशी तयार होते. चला, आता हे छान मिक्स करून घेऊयात. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालूयात. खडे मीठ घालते मी. ते मी 1.5 चमचा साधारण मीठ घातले आणि हे परत एकदा छान मिक्स करून घेऊयात. एक 5 ते 7 मिनटं ही छान आमटी मी उकळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर असा आला आहे आपल्या ह्या आमटीला. आणि ही उकळवून आता तुम्हाला हवी असेल तेवढी तुम्ही घट्ट करू शकता, आटवून घेऊ शकता किंवा पातळ ठेवली तरीही चालेल. पण थोडीशी दाटसर अशी ही आमटी खायला छान लागते. इंद्रायणी भात आणि त्याच्यावर ही दाटसर अशी कटाची आमटी अतिशय भन्नाट असं हे कॉम्बिनेशन आहे. चला, आता आपली आमटी तयार झाली आहे. आता आपण सगळ्यात शेवटी आपल्या पोळ्या करायला घेऊयात. तेल लावल्यानंतर आपण कणिक आपली छान 15 मिनटं भिजवून घेतली आहे. अगदी मऊ लुसलुशीत अशी ही कणिक तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता किती पातळ आहे ही. पातळ असल्यामुळे उंडा भरायला थोडासा त्रास होऊ शकतो. पण थोडंसं पिठाचा हात घ्यायचा आणि कणिक आपली अशा पद्धतीने हातावर त्याचे पसरवून घ्यायचे. अगदी सहज पद्धतीने पसरते. आणि जेवढा तुमचा कणकेचा उंडा आहे तेवढाच पुरणाचा उंडा घ्यायचा. हे प्रमाण देखील खूप महत्त्वाचं आहे. मी उंडा कमी घेतला पुरणाचा तर पुरणपोळी तेवढी गोडूस लागत नाही किंवा कडेपर्यंत पुरण पसरत नाही. आणि खूप जास्त घेतलं तर पुरणपोळी फुटते आणि पुरण बाहेर येतं. अशा पद्धतीने जेवढं कणिक आहे तेवढाच गोळा घ्यायचा आहे पुरणाचा. कणकेच्या गोल पारीमध्ये तो उंडा ठेवायचा आणि कडेने अंगठ्याने दाबत दाबत आपण कणिक वरती आणायची. अगदी सहज पद्धतीने लगेच कणिक वरती येते. आणि आता सगळ्यात शेवटी दोन्ही बोटांच्या सहाय्याने हा उंडा आपण बंद करून घ्यायचा आहे. तर हलक्या हाताने उंडा आपण बंद करून घेऊयात. चला, हा उंडा अशा पद्धतीने बंद करायचा, पिठामध्ये घोळवायचा आणि दोन्ही हातांच्या सहाय्याने अशा पद्धतीने पूर्ण उंड्यामध्ये अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं जेणेकरून पोळी लाटत असताना पुरण पूर्ण पोळीभर पसरतं, फक्त मध्येच राहत नाही.
आता हा गुंडा आपण अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे. अगदी पोळीवरती जास्त दाब द्यायचीही गरज पडत नाही. आपली कणिक छान पातळ असल्यामुळे सहज पद्धतीने ती लाटली जाते. दोन्ही बाजूनी पिठी लावून अगदी गोल गरगरीत अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय की ती एकसारखी अशी ही पोळी लाटली जाते आणि पुरणही सगळ्या बाजूनी छान पसरलं जातं आहे. सगळ्या स्टेप फॉलो करून जर तुम्ही पुरणपोळी केली तर तुम्ही बघू शकताय पुरण आपलं अजिबात बाहेर येत नाही आहे. पोळी आपली अजिबात फुटतही नाही आहे. पुरणपोळी लाटत असताना पिठी आवर्जून थोडीशी जास्तीची लावायची, कारण कणिक पातळ असल्यामुळे लाटणीला चिटकू शकते किंवा पोळपटाला पोळी आपली चिटकू शकते. त्यामुळे शेवटी आपण पिठी झाडून काढणारच आहोत, पण अगोदर लाटताना पिठी आवर्जून जास्तीची घ्या, जेणेकरून पोळी सहज पद्धतीने सरकेल आणि चिकटणारही नाही. आता सगळ्यात शेवटी हाताने किंवा एखाद्या कापडाच्या साह्याने पिठी पूर्ण झटकून घ्यायची. पोळी तव्यावरती टाकायच्या आधी तवा छान गरम करून घेतलाय, त्यावरती 2 चमचे तेल सोडून घ्यायचं आणि नंतरच आपण पोळी तव्यावरती टाकायची आहे. अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची, त्यामुळे पोळी आपली टम्म अशी फुगून तयार होते. थोडीशी वरनं तेलाची धार सोडली आहे. तेल किंवा तूप तुम्हाला जे काही आवडत असेल ते लावून खमंग असे दोन्ही बाजूने आपण पोळी भाजून घेऊयात. अगदी टम्म अशी पोळी तयार होते. लाईटच्या उजेडामुळे पोळीचा पिवळा रंग दिसत नाही. ओरिजिनल अगदी पिवळा धमक असा रंग आपल्या पुरणपोळीचा आला आहे. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच. चला आता ही दोन्ही बाजूनी छान खरपूस अशी भाजून घेते. पोळी भाजत असताना अगदी कडा देखील त्याच्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या. कुठेही कच्ची राहू नये त्यासाठी गोल पुरणपोळी फिरवत फिरवत तव्यावरती भाजायची आहे, म्हणजे ती सगळ्या बाजूनी छान भाजली जाते. मी तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून ही पुरणपोळी एकदा नक्की करून बघा. तुमचं पुरणही जास्त घट्ट होणार नाही, जास्त पातळही होणार नाही आणि पोळीही फुटणार नाही. अगदी परफेक्ट अशी ही पुरणपोळी आपली तयार होईल. चला, पुरणपोळी आपली तयार झाली आहे. आता आपण ही सर्व करून घेऊयात. इंद्रायणी भाताची मुदी पाडून घेतली आहे, त्याचबरोबर कटाची आमटी सर्व केली आहे. त्याचबरोबर पोळीबरोबर खाण्यासाठी दूध, अशी कांदा भजी, कुरडई, उडदाचे पापड आणि सगळ्यात शेवटी आपली ही पुरणपोळी. मध्ये टाकलेल्या चिमूटभर हळदीमुळे आणि पुरणामध्ये डाळीमध्ये शिजताना टाकल्यामुळे हळदीमुळे किती सुंदर असा आपला हा पोळ्यांना रंग आलाय. या पद्धतीने एकदा पुरणपोळी नक्की करून बघा, तुम्हाला देखील खूप आवडेल. चला, सगळ्यात शेवटी आपलं साजूक तूप घालूयात भातावरती आणि दुधामध्ये. जर तुम्हाला आवडत असेल तर पोळीवरतीही भरपूर तूप घालून तुम्ही ही पोळी खाऊ शकता. सर्व टिप्स सोबत केलेली ही मऊ लुसलुशीत पुरणपोळी आणि हिरव्या मिरचीची कटाची आमटी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला जर आतापर्यंत आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच सुटसुटीत आणि सोप्या रेसिपी घेऊन मी तुम्हाला नेहमीच भेटणार आहे. भेटूयात पुन्हा